राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. कारण राज्य शासनाच्या माध्यमातून आज 23 एप्रिल 2026 रोजी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि या निर्णयामुळे येणाऱ्या काळामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की शेतकऱ्यांच्या नेमक्या काय मागण्या होत्या, सरकारने आज नेमका काय निर्णय घेतलेला आहे आणि पुढे शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे. मित्रांनो, आपण पाहत आहोत की गेल्या काही वर्षांपासून कांदा उत्पादक शेतकरी सतत अडचणीत सापडलेले आहेत. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ, तर कधी अचानक बाजारभावात मोठी घसरण. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागत आहे. अनेक वेळा तर अशी परिस्थिती निर्माण होते की शेतकरी कांद्याचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतात. विशेषतः 2025 या वर्षामध्ये नैसर्गिक आपत्ती आणि गडगडलेले दर यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आणि याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालेलं होतं. याच पार्श्वभूमीवर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारसमोर काही महत्त्वाच्या मागण्या मांडलेल्या होत्या. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे कांद्याला किमान 2150 रुपये प्रति क्विंटल हमी भाव द्यावा. तसेच यावर्षी झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी प्रति क्विंटल 500 रुपयांचा बोनस द्यावा. तसेच भावांतर योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आलेली होती. त्याचबरोबर कांद्याच्या साठवणुकीसाठी योग्य सुविधा निर्माण कराव्यात, जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य दर मिळेपर्यंत कांदा साठवून ठेवता येईल. अशा विविध मागण्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या होत्या. आणि या मागण्यांसाठी राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलन देखील करण्यात आलेले होते. यानंतर या सर्व परिस्थितीचा विचार करून 25 मार्च 2026 रोजी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक पार पडलेली होती. या बैठकीमध्ये वरिष्ठ अधिकारी, शेतकरी संघटना तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आणि या बैठकीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आलेली होती. त्यावेळी लवकरच या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही देखील देण्यात आलेली होती. आणि मित्रांनो, याच पार्श्वभूमीवर आज 23 एप्रिल 2026 रोजी राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. आणि तो म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर सखोल अभ्यास करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ही समिती कांद्याच्या दरातील घसरणीची कारणे तसेच शेतकऱ्यांना होणारे नुकसान याचा सखोल अभ्यास करणार आहे. या समितीची रचना पाहिली तर या समितीच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त मुख्य सचिव वित्त विभाग असणार आहेत. तसेच प्रधान सचिव, सहकार कृषी आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकारी हे या समितीचे सदस्य असणार आहेत. आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे येथील कार्यकारी संचालक हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. त्यामुळे ही समिती अत्यंत उच्चस्तरीय आणि प्रभावी असल्याचं दिसून येत आहे. ही समिती नेमकं काय काम करणार आहे हे पाहिलं तर कांद्याच्या दर घसरणीमागील कारणांचा अभ्यास करणे, तात्काळ उपाययोजना सुचवणे, कांद्याच्या निर्यातीस चालना देण्यासाठी उपाययोजना करणे, कांद्याच्या साठवणुकीसाठी सुविधा वाढवणे, तसेच दीर्घकालीन उपाययोजना तयार करणे, अशा अनेक महत्त्वाच्या बाबींवर ही समिती काम करणार आहे. विशेष म्हणजे पीक विविधीकरण म्हणजेच क्रॉप डायव्हर्सिफिकेशन यावर देखील या समितीच्या माध्यमातून भर दिला जाणार आहे, जेणेकरून शेतकरी एका पिकावर अवलंबून राहणार नाहीत आणि त्यांना स्थिर उत्पन्न मिळू शकेल. मित्रांनो, ही समिती आपला सविस्तर अहवाल शासनाला सादर करणार आहे आणि त्या अहवालाच्या आधारे पुढील निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या जसे की 2150 रुपये हमी भाव, 500 रुपये बोनस आणि भावांतर योजनेअंतर्गत नुकसान भरपाई या बाबींवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. एकंदरीत पाहता हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण यामुळे भविष्यात कांद्याचे दर स्थिर ठेवण्यासाठी
तसेच शेतकऱ्यांचे नुकसान कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जाऊ शकतात आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळण्याची शक्यता वाढू शकते. मित्रांनो, या संदर्भातील पुढील जे काही अपडेट येतील ते आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.